ऑपरेशन सिंधूर नंतर आता एक मोठा गौप्यस्फोट समोर आलाय। भारताचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंधूर आणि भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। अनिल चौहान यांच्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ स्तरावर शस्त्रसंधीबाबत अत्यंत गोपनीय चर्चा झाली होती। या चर्चेत कोणत्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता। दुपारी 3 वाजता शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब झालं आणि सायंकाळी 5 वाजल्यापासून ती लागू करण्याचं ठरलं होतं। मात्र या गोपनीय चर्चेची माहिती पाकिस्तानकडून लीक झाली आणि ती अमेरिकेपर्यंत पोहोचली असा दावा अनिल चौहान यांनी केला। यानंतर भारत आणि पाकिस्तानकडून अधिकृत घोषणा होण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भारत पाकिस्तान शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली असा गौप्यस्फोट चौहान यांनी केलाय। दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंधूरमधील अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं। ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानचा स्कार्दू एअरबेस भारतीय हवाई दलाच्या निशाण्यावर होता, मात्र खराब हवामानामुळे तिथे कारवाई करणं शक्य झालं नाही। त्यानंतर भारतीय वायुदलानं कराचीमधील भोलारी हवाई तळाला लक्ष्य केल्याचं चौहान यांनी सांगितलं। पाकिस्तानच्या उत्तर ते दक्षिण भागातील अनेक लष्करी तळ भारतीय सैन्याच्या निशाण्यावर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताने लोअर एअर स्पेसचा वापर करून वेगळी रणनीती अवलंबली अशी माहिती अनिल चौहान यांनी दिली। त्यांच्या मते लष्करी कारवाईमध्ये एकच रणनीती वारंवार वापरल्यास शत्रूला त्याचा अंदाज येऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक ऑपरेशनमध्ये नवीन पर्याय आणि रणनीती वापरणं महत्त्वाचं असतं। ऑपरेशन सिंधूर पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला महत्त्वाच्या सूचना दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं। मोहीम करण्यासाठी घाई नाही, वेळ घ्या, मात्र मानवी किंवा तांत्रिक कारणामुळे ऑपरेशन अपयशी होता कामा नये। यशाचे पुरावेही हवे अशा सूचना मोदींनी दिल्याचं चौहान यांनी सांगितलं। बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापले धडे घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। भारताने दूरवरून अचूक हल्ले, त्यानंतर नुकसानाचं मूल्यांकन आणि पुरावे गोळा करण्याचं महत्त्व अधिक अधोरेखित केलं, तर पाकिस्तानने हवाई संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आधुनिक युद्ध सामग्रीवर गुंतवणूक केल्याचं चौहान यांनी सांगितलं। मात्र या सर्व दाव्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे भारत-पाक शस्त्रसंधीची गोपनीय माहिती लीक होऊन ती अमेरिकेपर्यंत कशी पोहोचली आणि अधिकृत घोषणा होण्याआधीच ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली। अनिल चौहान यांच्या या दाव्यामुळे ऑपरेशन सिंधूर नंतरच्या घडामोडींवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे। See, I can only talk about this particular ceasefire. What happened in the military domain? I told you that they picked up the phone at about 9:30, spoke. We chose our own time. The DGMO said he's not available till about 3 o'clock, and then 3 o'clock he said, and then we decided at 5 o'clock. So the ceasefire is decided between two DGMOs. And that's it. Means I don't see the role of anyone else. How did this particular information get leaked out to the Americans that they tweeted before we could announce this? Again, I'm really, and that's it. Means I don't see the role of anyone else. How did this particular information get leaked out to the Americans that they tweeted before we could announce this? Again, I'm really not sure, but it didn't leak out from us. So there has been some kind of an understanding between this us, the DGMO level, that this any kind of conversation which it helped, you maintain due secrecy on this. So I think that it somehow got leaked out from the other side. That's what I feel.